गोजीर किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याला मस्तपैकी अशी चटपटीत झणझणीत आणि तोंडाला चव आणणारी आणि वरपून मस्तपैकी भाकरी बरोबर कुस्करून खायची अशी छानपैकी अशी भाजी करायची आहे आपल्याला. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पहा. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला असेच नवनवीन गावाकडचे व्हिडिओ पाहता येतील. तर चला, पाठीमागे तुम्हाला दिसतच असेल की आपला आळू खूप छान आलेला आहे. तर चला आता पानं काढून घेऊया आपण. तर अशा प्रकारची आळू आहे आणि दोन प्रकारची आळू आहे बरं का. हे पहा, अशा प्रकारची पण एक आळू असते, थोडीशी काळसर असते. म्हणजे याचं देठ आहे ना थोडंसं काळसर असतं आणि याचं देठ आहे ना हिरवं असतं बघा. अशा दोन प्रकारची आळू असतात आणि पानांमध्ये देखील फरक असतो. याचं पान असं ना म्हणजे लांबट असतं आणि आकार देखील बघा वेगळा आहे. आणि ह्या पानाचं पण बघा असा आकार हा थोडासा असा वेगळा आहे. तर आपल्याला ना ही पानं कशी काढायची ते पाहायचं आहे. तर या पानाला बघा खालून असं पान फुटलेलं आहे की नाही नवीन, तर तेच पान आपल्याला वरती कट करायचं आहे. म्हणजे खालून पान फुटलं की वरचं पान काढून टाकलं की मग खालचं पान नाही का छानपैकी असं वरती येतं. तर अशीच पानं आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि या पानांच्या देठाची देखील भाजी खूप छान होते बरं का. आता आपण बघा हे पान असं काढून घेऊया, म्हणजे हे पान ना छानपैकी असं फुटलंय ना ते वरती येईल बघा असं. तर या पानांच्या देठाची भाजी देखील खूप छान होते बरं का चवीला आणि पोषक तत्वे भरपूर असतात आळूमध्ये. तर चला असेच आळू आपण आता काढून घेऊया. आता पाण्याने ना आपण स्वच्छ धुवून घेऊया. पावसाने अगदी स्वच्छ झालेली आहेत पानं. हे पहा, अजिबात किडा म्हणजे नाही का असे मावा वगैरे असतो ना तो अजिबात नाही आहे, अगदी स्वच्छ पानं आहे. थोडीशी आपण पाण्याखालून काढून घेऊया. तर आपण आळूची पानं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि पानाचं देठ आहे ना आपण कट करून घेतले बघा असं. चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि थोडीशी हळद आणि आपल्याला चिंचेचा कोळ लागणार आहे. तर आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि बेसन पिठामध्ये आपण लाल तिखट टाकूया, थोडीशी हळद आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. तर यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ घ्यायचा आहे. जर पानं काही खाजरे असतात नाही का, म्हणजे घशामध्ये खाजवतात, त्याच्यामुळे थोडंसं आपण इथे चिंचेचा कोळ घेतलेला आहे. किंवा तुम्ही यामध्ये कोकम वापरलं तरी चालू शकतं. आता आपण ना थोडंसं पाणी घालूया. आपल्याला जास्त पण म्हणजे नाही का पातळसर पीठ करायचं नाही आहे, घट्टसरच आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर थोडं पाणी घालून आपण पीठ तयार करून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीमध्ये ना आपण पीठ तयार करून घ्यायचं, जास्त पातळ पण नाही करून घ्यायचं. ताटामध्ये आपण पानं ठेवून घेऊया आणि पानं उलट्या बाजूने ठेवायची आहेत आपल्याला अशी. आता थोडं आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि सगळीकडे ना असं पानांना व्यवस्थित लावून घ्यायचं. त्याच्यामुळे जास्त आपल्याला ना पातळसर पीठ करायचं नाही, व्यवस्थित पानांना लागलं गेलं पाहिजे. आता यावरतीच आपल्याला दुसरं पान ठेवायचं आहे, विरुद्ध दिशेने ठेवायचं बघा असं. आणि आपल्याला ना जसं आपण आळूवडी कसं 4-5 पानांची असं करतो तशी नाही करायची आपल्याला. फक्त ही आळूवडी ना 2 किंवा 3 पानांचीच करायची आहे. तर आता सगळीकडे ना असं पीठ लावून घेऊया आपण व्यवस्थित. हे पहा, अशा पद्धतीमध्ये आपण दोन्ही पानांना लावून घेतलेलं आहे. आता ह्या ज्या कडचं आहेत ना पान ते असं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे हे मिश्रण जे आहे पिठाचं ते अजिबात बाहेर निघत नाही आणि मग आपली आळूवडी ना अजिबात सुटत देखील नाही. असं दोन्हीकडे वाटलंच तर पीठ लावून घ्यायचं थोडं आणि असे फोल्ड करून घ्यायचे. थोडंसं पीठ लावायचं, दोन्ही साईडनी फोल्ड करून घ्यायचे अशी. आता आपल्याला आळूवडी नाही फोल्ड करून घ्यायची अशी. पहा, अशी फोल्ड करून घ्यायची. अशा पद्धतीमध्ये होते. तर याला काय वरून आपल्याला पीठ लावायची गरज नाही आहे, फक्त इथे थोडंसं पीठ लावून घ्यायचं जेणेकरून आपली आळूवडी उघडी होणार नाही का. त्याच्यामुळे थोडंसं पीठ लावायचं इथं फक्त असे. तर अशाच पद्धतीमध्ये ना वड्या करून घ्यायच्या बघा छानपैकी अशा. बाहेर बघा कसं मस्त पावसाचं वातावरण झाले, ढग असे छानपैकी असे दाटून आलेत आणि मस्तपैकी आळूवडीचा रस्सा. गॅसवरती ना आपण तवा ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये ना थोडंसं आपण तेल टाकून घेऊया.
तर तेल आपल्याला ना थोडंसं असं पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित तव्याला लागले गेलं पाहिजे. ही आळूवडी ठेवून घ्यायची आहे आणि थोडासा मिडियम गॅस करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला ही चांगली अशी आलटी पलटी करून आपल्याला घ्यायची आहे. आता आपण झाकण ठेवूया. तर 1-2 मिनटं झालेली आहेत, आपण झाकण काढूया. आणि खाली अजिबात चिटकत नाही बरं का, आणि एकाला एक सुद्धा चिटकत नाही. आता ह्या ना आपल्याला थोड्याशा आलटी पलटी करून घ्यायच्यात अशा, म्हणजे दोन्ही बाजू आपल्याला चांगल्या शेकून घ्यायच्यात अशा. मस्तपैकी असा कलर आलेला आहे. तर तुम्ही नक्कीच ना अशा आळूवड्याचा रस्सा एकदा तरी करून पहा. आता आपण पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि पुन्हा 2 मिनटं मंद आचेवरती वाफ काढूया. आता 2 मिनटं झालेली आहेत. पुन्हा आपण झाकण काढूया. दोन्ही बाजूनी आपण आलटी पलटी करून छानपैकी अशा वड्या ना अशा मऊसूत झालेल्या आहेत आणि आपला बेसन पीठ जे आहे ना आतलं ते देखील शिजलं आहे. पाण्याचा ना शिपका द्यायचा थोडासा, हे पहा असा झाकून ठेवायचं एकदम मंद आचेवरती आणि गॅस बंद करून टाकायचा. आता आपण झाकण काढूया आणि मस्तपैकी ना असा खमंग वास यायला लागला आहे बघा. सगळा घरभर ना असा सुवास सुटतो त्या वड्यांचा. किती छानपैकी अशा ना वाफवल्या गेल्यात बघा. तर अशाच तुम्ही पण वाफवून घ्यायच्या. आता ह्या वड्या ना आपल्याला साईडला काढून ठेवायच्या. वाटण काढून घेतलेलं आहे. लसूण पाकळ्या सोललेल्या नाहीत बघा, सालीसकटच घेतलेल्या आहेत. कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे 3-4. हे पहा आलं घेतलेलं आहे. भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि खोबरं घेतलेलं आहे. आता खोबरं आणि कांदा आपल्याला चांगला काळसर करून घ्यायचा आहे. तव्यावरती आपण थोडंसं तेल टाकूया, कारण का तेलाचाच तवा आहे आणि जास्तीचं तेल टाकायची पण गरज नाही आहे. अगदी थोडंसं टाकायचं. खोबरं टाकून घेऊया. तर इतकी छान होते ना भाजी. तुम्ही जर अशी भाजी केली ना तर वारंवार अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी भाजी करणार. बघा आता श्रावण महिना आलेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये भरपूर साऱ्या आपण पालेभाज्या वगैरे करतो बघा, आणि पालेभाज्या भरपूर येतात आता. तर यामध्ये तुम्ही ही आळूवडीची रस्सा भाजी तुम्ही करू शकता किंवा उपवास सोडण्यासाठी देखील करू शकता, नाही का. जसं आपण मेथीची भाजी वगैरे करतो उपवास सोडायला, तसं आळूच्या वड्या देखील करतो बघा. तसं आळूच्या वड्यांचा रस्सा तो देखील तुम्ही असा करू शकता. तर आपलं खोबरं इथे चांगलं भाजलं गेलं आहे पहा. आता खोबरं आपण साईडला करून ठेवूया आणि त्याच तेलामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. तर आपला कांदा देखील चांगला बघा असा काळसर करून घेतला आहे आपण. आता काढून घेऊया. पाटा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता वंट्यावरती वाटण आपण वाटून घेऊया. आता खोबरं टाकूया आपण आणि खोबरं पहिल्यांदा थोडंसं वाटून घेऊया. आता आपण कांदा आणि लसूण वाटून घेऊया. थोडंसं पाणी टाकून चांगलं बारीक करून घेऊया आता. आणि काळ्या वाटणातली भाजी एक नंबर होते बघा, आणि ते पण वंट्यावरची चव. आता खरं चुलीवरतीच बनवायला पाहिजे, परंतु पावसाळ्यामध्ये ना लाकडं ओलसर असतात, त्याच्यामुळे गॅसवर बनवायचं. आता चुलीवरची आणि वंट्यावरची चव म्हटले की एक नंबर लागते बघा. आपलं वाटण इथे वाटून झालेलं आहे आणि छानपैकी असं बारीक करून घेतले बघा. ताटामध्ये आपण काढून घेऊया. वरवंटा देखील आपण धुवून घेऊया. आपण कढीपत्ता घेऊया आणि कढईमध्ये तेल टाकून घेऊया. वाटण बघा इथे वाटून आणलेलं आहे आपण. हे आहेत घरचं लाल तिखट आहे आणि हा काळा मसाला आहे. कांदा लसूण मसाला घेतला आहे. फोडणीसाठी आपण थोडीशी मोहरी टाकूया, थोडासा कढीपत्ता, मसाले वापरूया आपण.
थोडीशी हळद, मसाले तेलावरती चांगली मंद आचेवरती आपल्याला परतून घ्यायचा. सुवास सुटलाय बघा. इतकी भाजी चवीला छान होणार आहे ना आपली. सगळ्या घरभर सुगंध पसरलाय. आता वाटणाचं जे पाणी आहे ना आपण ते टाकून घेऊया आणि ना चांगला मसाला असा परतून घेते बघा. बघा किती छान पैकी असा काळा कट आलाय बघा. मस्तपैकी अशी ना काळ्या वाटणातली भाजी आपली होते. पातळसर पण नाही आणि दाटसर पण नाही, अशा पद्धतीमध्येच रस्सा करायचा. जास्त पण नाही का ताटामध्ये एकीकडे पाणी आणि एकीकडे भाजी असं नको व्हायला. त्याच्यामुळे थोडंसं घट्टसरच पकडायची भाजी. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया. आपण वड्या करताना देखील मीठ टाकलेलं आहे, त्याच बेताने यामध्ये मीठ टाकायचं. तर अर्धा चमचाच मी म्हणजे छोटा 1 चमचा आहे तेवढंच मीठ टाकणार आहे. तर भाजीला ना मंद आचेवरती आपण एक 5 मिनटं फक्त उकळून घेऊया. रस्सा चांगला उकळला गेलाय बघा. तर आपण आता गॅस बंद करून टाकूया. आपल्या वड्या आहेत ना ह्या अशा थोड्याशा आपण कट करून घेऊया. छान पिके वाफवल्या आहेत बघा. तर बारीक बारीक कट केल्या तरी चालू शकतं किंवा अशा मीडियम साईजमध्ये कट करायच्या नाही का. आपल्याला जसं वाटेल तसं कट करायच्या. ते अशा मी 3 भागामध्ये कट करणार आहे. तर बघा आपला मस्तपैकी असा रस्सा झाला आहे, खमंग असा काळ्या वाटणातला. आणि तुम्हाला नक्कीच आवडणार बरं का. तर तुम्ही या ना श्रावण महिन्यामध्ये किंवा तुम्हाला कधीही आळूच्या पानांची अशी रेसिपी खाऊ वाटली तर तुम्ही अशी आळूवड्यांचा रस्सा करून खाऊ शकता. आता आपण चपाती घेतली आणि चपातीबरोबर छानपैकी असा रस्सा खाणार आहोत. तर असंच तुम्ही पण करून बघा. खूप छान होते चवीला आणि मस्त ना असे भाकरीबरोबर कुस्करून वगैरे खायचे. तर आळूवड्यांचा रस्सा आपला इथे तयार आहे आणि चपातीबरोबर भाकरीबरोबर तुम्ही कुस्करून खाऊ शकता. किती छानपैकी शिजली आहे, वाफवली आहे बघा आपली वडी. एक नंबर गावाकडच्या पद्धतीने असे आळूवड्यांचा रस्सा केलेला आहे. तुम्ही नक्कीच असा आळूवड्यांचा रस्सा करून पहा. मस्तपैकी बरोबर कांदा घ्या खायला, खूप छान लागते चव. आज केलेला आळूवड्यांचा रस्सा जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.